उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता अजित पवारांमागे काय साडेसाती लागली आहे कोण जाणे। कारण अजित पवारांच्या नेत्यांवरील एकामागून एक संकट आणि वाद यामुळे राजकीय वातावरण भलतंच तापलंय। नुकतंच विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घ्यावा असा दबाव अजित पवारांवर वाढला होता। परिणामी त्याचा फटका कोकाटेंना बसला देखील। त्यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेऊन त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली। आता माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ नाशिकच्या राष्ट्रवादीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। त्यामुळे आता कोकाटेंचं मिटवलं आणि झिरवाळांचं सुरू झालं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। त्यामुळे अजित पवारांच्या डोकेदुखी वाढवणारं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे आपण सविस्तर जाणून घेऊच। त्याआधी चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर झालं असं, नंदुरबार जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी आभा पवार यांनी 10 मार्चला महेश आणि रमेश तंवर यांच्या दुकानावर छापा टाकून रिफाईन सोयाबीन आणि शेंगदाणा तेलचे नमुने घेतले होते। हे नमुने 11 मार्च 2025 ला छत्रपती संभाजीनगरच्या एका प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। पुढे या नमुन्यांचा अहवाल 9 मे रोजी नंदुरबार कार्यालयाला प्राप्त झाला। यामध्ये दोन्ही नमुने हे अप्रमाणित असल्याचं कळवण्यात आलं। नंदुरबार कार्यालयाने हे नमुने अप्रमाणित असल्याचं संबंधित दुकानदाराला कळवलं। दरम्यान 4 जून रोजी तंवर यांच्यानुसार हे दोन्ही नमुने फेर विश्लेषणासाठी म्हैसूरच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आलं होतं। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवाचे व्यापारी महेश आणि रमेश तंवर यांच्या दुकानात अप्रमाणित तेलाचे साठे आढळल्यानंतर नाशिक विभागाचे सहआयुक्त महेश चौधरी आणि नंदुरबार जिल्ह्याचे सहआयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांचे निलंबन करावे असे आदेश मंत्री झिरवाळ यांनी विधिमंडळाला दिले होते। या प्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी प्रश्न विचारला होता। त्यानुसार ही कारवाई केली असल्याचं बोललं जात आहे। पुढे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले। या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले। कोणतेही सबळ कारण नसताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेली कारवाई ही अपमानास्पद आहे असं अन्न विभागातील प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर म्हैसूरच्या अहवालानंतर कारवाई केली असती तर चाललं असतं, मात्र माहिती न घेता केलेल्या कारवाई विरोधात सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या असून निलंबन मागे न घेतल्यास हा लढा आणखीनच तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। तर दुसरीकडे अधिकारी ठोस कारवाई करत नसल्यानेच निलंबन केल्याची माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली। शेवटी काय, नाशिक जिल्ह्यातील राजकीय घडामोडींनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्या संकटात टाकले। माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ वाद आणि नरहरी झिरवाळ यांच्या विरोधातील लेखणी बंद आंदोलन यामुळे पक्षासमोर अनेक आव्हानं उभी आहेत। नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या निलंबनाच्या निर्णयामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर असंतोष वाढलाय। त्यामुळे या प्रकरणाचा पुढील टप्पा आता काय असेल आणि याचा अजित पवार यांच्या पक्षावर काय परिणाम होईल हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।